आई, आई, अगं मी यज्ञा. रडतेस काय? नको रडू आता, पुरे झालं. आई इथं आले आणि पाहिलं तर स्वतः छत्रपती माझ्याकडे धावत आले. मी त्यांना मुजरा केला. त्यांनी मला थांबवलं आणि कडेवर उचलून घेतलं ग. मला मिठी मारून खूप खूप रडले. मी म्हणाले, महाराज तुम्ही रडू नका. महाराज म्हणाले, बाळ माफ कर, मला माफ कर. तुला माहिती नाही आणि आम्हाला सांगवत देखील नाही हे जे काय घडलं आहे ते. आज सह्याद्री सुद्धा टाहो फोडून रडतो आहे. माझ्या स्वराज्यात रयतेच्या काडीला देखील हात लावायचं धाडस शत्रूचं नव्हतं. आणि आज माझ्या स्वराज्यात लेकीबाईंना किड्यान मुंग्यांसारखं चिरडावं. बस, अशा नराधमांना आता एक क्षणही जगायचा अधिकार नाही. आई बाबा माफ करा मला. चॉकलेट देतो म्हणाला म्हणून मी गेले ग. खूप रडलो पण कोणी नाही आलं माझ्या मदतीला. असू दे आई, माझं आयुष्य कदाचित एवढंच होतं. इथं वर येऊन पाहते मी, खूप जण मेणबत्ती घेऊन माझ्यासाठी आज बाहेर पडलीत. निषेध होतोय, साहजिक आहे. पण आता इथून पुढे एखादी लेक जर एकटी दिसली तर ती तुमची जबाबदारी आहे एवढंच लक्षात घ्या. आणि असं शासन त्या नराधमाला करा की पुन्हा कोणत्याच लेकीला माझ्या यातना नशिबात यायला नको. तुमची यज्ञ.